मोठ्या प्रमाणावरती आमच्या सोबत आलेला आहे. आणि जे मुस्लिम बांधव माझ्या समोर येऊन मला बोलतात की उद्धवजी आता तुम्हीच आमची शेवटची आशा आहात, मी त्यांना विचारतो की अरे तुम्ही, मी तर हिंदुत्ववादी आहे, त्याला आपला हिंदुत्व आम्ही मंजूर आहे. कारण मी जे तुम्हाला मागे सांगून गेलो होतो की आपलं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणार आहे आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणार हिंदुत्व आहे. आम्हाला घर पेटून आमच्या पोळ्या भाजायच्या नाहीत. मोदीजी तुम्ही जर का मतं मागणार असाल तर काँग्रेसने 70 वर्षात काय केलं बघितलं म्हणून तुम्हाला निवडून दिलं होतं. विशेष म्हणजे दोन्ही वेळेला शिवसेना तुमच्या सोबत होती. 70 वर्षात काँग्रेसने काही केलं नव्हतं म्हणून लोकांनी तुम्हाला निवडून दिलं होतं. आता लोक म्हणतात काँग्रेस बरी काहीतरी केलं होतं आणि जे केलं होतं ते तुम्ही विकून टाकलं. पण एक गोष्ट नक्की की आता तुमचे जे काय तुमच्या मनातले प्रश्न आहेत की तुमचं उत्पन्न दुप्पट नाही झालेलं, तुमच्या मुलाला नोकरी नाही, सगळे जे काही विल्हेवाट लावलेली ती सगळी आहे. खात्यामध्ये 15 लाख आले पण भाजपच्या खात्यात किती आले? 10,000 कोटी. मग आजचे दिन कोणाचे आले? आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की जर कोर्टाने यांचं टाळकं सणकवलं नसतं, यांचं भांड फोडलं नसतं तर आणखीन 10,000 कोटी रुपयांचे रोखे छापून तयार होते. त्याची ऑर्डर त्यांनी दिली होती. मग आता मला सांगा, इथले व्यासपीठावरती काँग्रेसची लोक पण आहेत. काँग्रेसच्या खात्यामध्ये किती आहेत पैसे? काही शेकडा कोटी असतील, ते सुद्धा यांनी फ्रीज करून टाकले होते. आणि भाजपच्या खात्यात किती? 10,000 कोटी. म्हणजेच काँग्रेसनी 70 वर्षात काही नाही केलं ते यांनी 2.5 वर्षात केलं होतं की नव्हतं? बरोबर ना? मग देशाला कोणी लुटलं? भाजप. आणि आता तुम्ही जे बोललात ना, मी काल काय झालं, मी सिंधुदुर्गात गेलो होतो. सिंधुदुर्गामध्ये सुद्धा एक तर पंचायत अशी झालेली आहे की मोदीजी जे बोलले की हे काँग्रेसवाले, इंडिया आघाडीवाले तुमची सगळ्यांची संपत्ती ही लुटतील आणि ज्याला मुलं जास्त आहेत त्याला ते देतील. काय भाषा? म्हटलं हो मोदीजी, तुम्हाला राजकारणात पोर होत नाही त्याला आम्ही काय करू? आमचा दोष आहे? आमची मुलं तुम्हाला कडेवर घेऊन फिरवावी लागतात, याला मत द्या, याला मत द्या, याला. अरे तुमचं पोर कुठे आहे? तुमच्या राजकारणात तुम्हाला मुलंच नाहीत. सगळे गद्दार आणि टार्गेट पोरं सगळी जमवलेली आहेत. सिंधुदुर्गात गेलो होतो, तिथले आपले गद्दार माहिती आहेत तुम्हाला. त्यांनी मला धमकी दिली होती, कोकणात येऊनच दाखव, यांच्या विरुद्ध बोललं तर परत जाऊन दाखव. अरे मी जाऊन उभा राहिलो, म्हणले मी उभा इकडे, या हिम्मत असेल ये, तुला गाडून जातो की नाही बघ. म्हणजे कोकणातली माणसंच तुला तिकडेच गाडतील पण संपूर्ण राज्यभर माझी माणसं गल्ली बोळामध्ये पसरलेले तुला फिरू देतील काय? पण तिकडे सुद्धा सकाळी अमित शाह येऊन गेले आणि अमित शाह काय म्हणाले की हे नकली सेना आहे, नकली सेना, ही नकली सेना, ही नकली सेना. मग मी त्याला काय बोललो, मी काल जे बोललो ते पुन्हा सांगतो कारण काल ऐकलं नसेल, त्यांचे गुप्तहेर आले नसतील तर आज परत बोलतो, जे माझ्या या शिवसेनेला नकली म्हणतात ते बेअकली आहेत, बेअकली आहेत. अरे तुम्ही सगळी भेकड माणसं, ही अशी तुमच्याकडे संपत्ती आहे? हे आहेत माझे निवडणूक रोखे, हे माझं वैभव आहे, ही माझी संपत्ती आहे. आणि आपल्याला सरकार का आणायचंय की आपण नुसतं रडगाणं नाही घ्यायचं. कांदा निर्यात बंदी कधी उठणार, कधी उठणार? अरे पहिले सरकार उठाव, पहिलं ते केंद्र सरकार उठवा, कांद्याची निर्यात बंदी आम्ही उठून देतो तुम्हाला. कांदा निर्यात बंदी कधी उठणार? शेतकऱ्याला हमी भाव कधी मिळणार? जीएसटीचा छळ कधी थांबणार? शेतकऱ्याच्या बी बियाण्यावरती जीएसटी आहे, खतावरती जीएसटी आहे, वीज पंपावरती जीएसटी आहे, शेतकऱ्याचं जे शेततळ आहे त्याच्यावरती जे प्लास्टिक लागतं त्याच्यावरती जीएसटी आहे. नुसतं रडायचं? मी तुम्हाला वचन देतोय
इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्याला जे शेतीसाठी आवश्यक अवजारं आणि बियाणं कीटकनाशक असतील आहेत त्याच्यावरचा जीएसटी मी पूर्ण माफ करून तुम्हाला देईन. आणि इकडे छोटे मोठे व्यापारी सुद्धा आहेत गुजराती असतील, त्याला किती छळ होतोय जीएसटीचा. एक जर का कधी हप्ता त्यांचा भरायचा चुकला, एक हप्ता भरायचा चुकला की लगेच धाड पडते आणि तुरुंगात टाकलं जातो. मी त्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना सुद्धा सांगतोय की आम्ही त्या जीएसटीच्या कर प्रणालीमध्ये बदल करू आणि तुमच्यावरती जो कर दहशतवाद चालू आहे तो सुद्धा आम्ही नष्ट करून टाकू. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नुसतं आपण जे बोलतोय, महाराष्ट्रातले उद्योग यांनी गुजरातला नेले, बल्क ड्रग पार्क गुजरातला नेला, मेडिकल डिव्हाइस पार्क जो संभाजीनगर मध्ये होणार होता गुजरातला नेला, मुंबईचा हिरे बाजार गुजरातला नेला, मुंबईत होणारं आर्थिक केंद्र गुजरातला नेलं. हे त्यांनी आजपर्यंत जे महाराष्ट्राला लुटलंय. म्हणून मी जे मागे काल आणि रोज बोलतोय, अरे आमच्या शिवछत्रपतींनी सुरत लुटली होती आणि सुरतेचे हे दोन व्यापारी शिवछत्रपतींचा महाराष्ट्र लुटतायत. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा यांची हिंमत नव्हती महाराष्ट्र लुटायची. आणि पुन्हा सरकार आल्यानंतर महाराष्ट्राची लूट तर मी थांबवेनच, पण महाराष्ट्राचं लुटलेलं वैभव मी पुन्हा नव्याने तुम्हाला उभं करून देईन. नुसतं मुंबईमध्येच नव्हे तर माझ्या धाराशिवमध्ये, माझ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मी माझ्या इथल्या तरुणींना जिल्ह्यातल्या जिल्ह्यात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आता ओमराजे तुम्ही जी काय कामं धडाधड सांगितली, मेडिकल कॉलेज असेल, अरे ती तर जसं मोदी म्हणतात की हे तो ट्रेलर आहे, मग 2.5 वर्षात आम्ही केलं ते काय होतं.